कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीरा, तुम्ही इथे? आय एम सॉरी, मला बोलायचं होतं पण मी नंतर येतो। नाही, बोला। थँक्यू। काल रात्री ऐनवेळी माझ्या दारावर नॉक केलंस। तू ते सगळं वेळीच बघितलं नसतं तर कदाचित अनन्याने मला ते कधीच सांगितलं नसतं। सो तुझ्यामुळे मीरा, आय नो ते सगळं बघून तुला भीती वाटते, पण तुला अजितला घाबरायची काही गरज नाही आहे। त्याने तुला कसलाही त्रास दिला तू मला येऊन सांग, आय विल हँडल हिम। हो, काळजी करू नकोस। थँक्यू वन्स अगेन। येतो। भाईसाहेब, हे पूजेचं ताट सकाळीच तयारी करून ठेवली आहे, तुमचीच वाट बघत होते। आणि हो, बागेतली फुलं पण आणली आहेत। काही राहिलंय का? काय झालंय बाईसाहेबांना? नेहमीसारखं बोलल्या पण नाही। बाईसाहेब, बाईसाहेब, दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे ना? मला सांगा ना, मी करते। नको, मी बघते ते, तू जा वेदाकडे। मी वेदाच्याच रूम मधून आले, ती झोपली आता। मी मदत करू का तुम्हाला? मी भाजी बनवू? भात लावू? बाईसाहेब, आज ताक बनवायचंय का?
बाईसाहेब, तुम्ही माझ्याशी असं का वागताय? माझं काही चुकलंय का? काही चुकलं असेल तर मला हवं तर शिक्षा द्या. मीच मूर्ख आहे, माझंच काहीतरी चुकलं असणार. बाईसाहेब, मी तुमची माफी मागते, पण माझ्याशी अबोला नका ना धरू. काय आणि कशी बोलू मी तुझ्याशी? माझी कुठली गोष्ट ऐकतेस का तू? देवीची पूजा करत नाहीस, पण पूजेची तयारी मात्र करून ठेवतेस. जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ना ती करू नये, तरी कोणतंही फळ मिळत नसतं. बाईसाहेब, हे सगळं मी मला फळ मिळावं म्हणून करत नाहीये. गावाकडे असताना ना मी हे माझ्या काकांसाठी करायचे. आपल्या रोजच्या सवयीत आपल्या माणसांच्या आठवणी असतात. कधी कधी त्या कळतात, कधी कधी नाही कळत. तुला जर का तुझ्या काकांची इतकीच आठवण येत असेल ना, तर त्या महागौरी मातेसमोर प्रार्थना कर. सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारी तीच तर आहे. ती नक्की तुझी आणि तुझ्या काकांची भेट घडवून आणेल. मी तिच्यासमोर कधीच हात जोडले नाहीये आणि यापुढेही जोडणार नाही. मी तिच्याकडे फक्त एक इच्छा व्यक्त केली होती, ती तिने पूर्ण केली नाही. मला हेच आवडत नाही तुझं. सतत देवीवरती अविश्वास दाखवत असतेस, तिच्या शक्तीवरती शंका घेतेस. म्हणून बोलत नव्हते मी तुझ्याशी, कळलं? तुला नाही ना तिच्या समोर हात जोडायचे, नको जोडूस. मी करेन तुझ्यासाठी प्रार्थना. बाईसाहेब, ती तुमची प्रार्थना नाही ऐकणार. असं असतं तर आपली वेदा कधीच बोलायला लागली असती ना. मीरा, आपण ना आपली इच्छा तिच्यासमोर बोलून दाखवायची. ती पूर्ण करायची नाही करायची हे तिच्या हातात आहे. तिला आपलं चांगलं वाईट माहिती असतं. आजपर्यंत मी महागौरी मातेची खूप सेवा केली, त्यामुळे माझी ही प्रार्थना ती नक्की ऐकेल. महागौरी माते, आजपर्यंत मी तुझी जी काही सेवा केलीस आणि ती सेवा तू गोड मानून घेतलीस, मला इतकं छान कुटुंब दिलं, सुख समृद्धी दिलीस. आज आणखी एक प्रार्थना करते तुझ्याकडे. माझ्या मीराची आणि तिच्या काकांची लवकरात लवकर भेट घडू दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. तुझ्यासाठी प्रार्थना केली म्हणजे तुझ्यावरचा राग निवळलाय असं नाही बरं का. मॅडम, बाहेर कोणीतरी आलंय. कोण आहे? ह्या आधी त्यांना पाहिलं नाही म्हणून सांगायला आलोय तुम्हाला. ठीक आहे मीरा, जा बाहेर जाऊन बघ कोण आलंय, आणि महत्वाचं कोणी नसेल तर तसंच परत पाठव. हो बाईसाहेब, पण मला कसं कळणार ना ती की महत्वाचे? आधी जाऊन बघ तर कोण आलंय. इथे उभी राहून कारण देत बसू नकोस. जा. जाते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.